गरज होती तर ऑफ भरले, आता गरज संपली, आता तेच कापायला लागले. कारण इतकं बेमान कोणी असू शकतं असं वाटत नव्हतं. आणि धनंजय मुंडेच्या टोळीचं जिवंत उदाहरण. आपण खोटं बोलतच नाही, जे विचारेन ते कसा कसं सांगत असतो. त्याला काय, मी नाही त्याच्याकडे आलो, तेव्हा माझ्याकडे आला म्या. आणि तुम्ही खात होते आरक्षण, तोवर गोड लागलं. जागा खात होते, मारामाऱ्या करीत होते, खुनं करीत होते, चोऱ्या करीत होते, बलात्कार छेडछाड्या करीत होते, तोवर कोणी बोलत नव्हतं, तोवर लय गोड लागत होतं तुम्हाला. तवा नव्हते तुम्ही जातीवादी. अरे किती लोक मारले, काय त्याला काय ओबीसी भिबीसी हो, त्याला काय यायचं, त्याला पैसा, जात, पैसा फक्त. चोऱ्या डाके टाकणे, चुट्टे चट्टे, टंबरेळे टुंबरेळे गोळा केली तिकडून तिकडून ते. आणि त्यांना फक्त तेवढं, जात फेत काय नाही, जातीचे मारते, कोणाचे मारते, पिठी नायकवाला धनगराचंच पोरग मारून टाकलं तळ्यात. मी गणेश पोकळे, लेट्सअपमध्ये आपलं स्वागत आहे. मी आत्ता संभाजीनगरमध्ये आहे. गेली 5 ते 6 दिवसांपासून मराठा आरक्षणाचे प्रमुख आदरणीय मनोज जरांगे पाटील हे उपचार घेत आहेत. आता त्यांनी आंदोलनाचं ज्यावेळेस 25 जानेवारी आंदोलन सुरू केलं, त्याच्यानंतर काही काळाने नागरिकांच्या म्हणजे सगळ्या नागरिक अनेक लोकांनी त्यांना आग्रह केला की आता आपली तब्येतीनुसार आपण आरक्षणाच्या लढत लढतोयच आणि लढणार आहोत, परंतु तुमची तब्येतीकडे बघता तुम्ही आता आंदोलन करू नये असं त्यांना आग्रह केला. तरीही 3-4 दिवस 5 दिवस गेले, त्याच्यानंतर त्यांनी आग्रह मानला आणि ते आंदोलन किमान त्यावेळेस पुरतं स्थगित केलं. त्यांची पुढच्या दिवशी ठरती. आता ते उपचार घेत आहेत, परंतु आता त्यांनी विधानसभेच्या पूर्वीच्या काही गोष्टींबद्दल त्यांनी भाष्य केले. त्यांना विधानसभेच्या पूर्वी जे आत्ता विद्यमान मंत्री आहेत ते धनंजय मुंडे येऊन भेटले असंही त्यांनी सांगितले. नक्की काय विषय होता हा आणि ते कधी आलते याच्याबद्दल आपण दादांशी बोलूयात. दादा, धनंजय मुंडे तुमच्याकडे भेटून गेले होते, हा बऱ्याच दिवसांनी हा विषय आता पुन्हा चर्चेत आला किंवा तुम्ही आत्ता त्याच्यावरती बोललात पहिले. कमवून आणलाय हेच मला कळत नाही. कमवून आणलाय आणि का आणलाय हेच मला कळत नाहीये. काय या हात का आणलाय, कशासाठी आणलं मलाच माहित नाही. त्यावेळेस वेळ होती, त्यावेळेस ठीक होतं, पण आला म्हणून काय झालं, सगळेच येत होते ना त्यावेळेस, सगळेच राजकीय पक्षांचे लोक येत होते त्यावेळेस. जर असं माहित असतं इतकं नालायक आहे तर येऊच दिलं नसतं ना. आता काय, ते सगळेच राजकीय पक्षाचे लोक येत होते, मी जातीवादी नाहीये. त्यामुळं मी तिथं अंतरवलीत आलेला, म्हणजे आमचा विरोधक काय असला मीडियात किंवा सोशल मीडियाला मला शिव्या जरी दिलेला असला कोणी, तरी मी प्रत्येकाला अंतरवलीत भेटायचो. कारण मान सन्मान करणं हे संस्कार आमच्या मराठ्यांवर आहे. त्यामुळं आम्ही कुणाचा अनादर नाही करत. मग आला तिथं आला, दुश्मन बी आला तरी तो अंतरवलीत आपला, असे कित्येक तरी म्हणायचे आम्हाला यायचंय, आम्ही यावं का. तर कधी रोखलं जात नसायचं किंवा त्यांच्याबद्दल आकर्ष व्यक्त केला जात नसायचा, कारण आम्ही जातीवादी नाहीत. त्यामुळे ते बी आलं होतं निवडणुकीच्या काळात. निवडणुकीच्या काळात बरेच राजकीय नेते येऊन गेले आणि भेटत होते, हे सगळं दिसत होतं, परंतु हे प्रत्यक्ष मीडियासमोर आलं. धनंजय मुंडे भेटलेत तुम्हाला, याच्याबद्दलचं समोर काही फोटो त्यांच्याकडे नाही आला नाही, इतर कुठला आला नाही, म्हणून आज चर्चा जास्त होती. तर रातची काय याचे फोटो फिटो झोपल्यावर सगळे झोपलेले होते. ते रच्ची आलं असं, रच्चीच येत होते सगळे. आता तुम्हाला आता तीच काय, आणखी कित्येक जण तरी येत असतील, मंत्री, आमदार, खासदार, हे त्यांचे फोटो नसतील. कारण बी तसंच असतं ना, की रात्र झालेली, रात्र दिवस जागायचं, ते करायचं. ते काय त्यावेळेस आलं ना मीडियात, सगळ्या मीडियात आलं होतं त्यावेळेस. आला आला मला वाटतं त्याच्यावर काहीतरी घोषणा पण तयार झाली होती, रात को जाके काही मिळते असं काहीतरी होतं. ते पोरांनी काहीतरी केलं होतं. तिकडे गरीबाला दादागिरी करायची मराठ्यांना आणि इकडे भेटायचं रच्ची, असं पोरांनी त्यावेळेस सगळ्यांनी टाकलं होतं आणि मीडियाला सुद्धा आलं होतं. त्यामुळे ते काय आपलं काही लपून नसतं भाऊ, आपलं काय सगळं समाज आणि समाजाच्या समोर व्यासपीठावर असतं. त्याविषयी मीडियाला माहीत होतं. रच्चीच माहीत झालं होतं मीडियाला, रच्चीच बातम्या आल्या होत्या. हा फक्त एक खंत आहे की त्यावेळेस तुम्हाला मराठी लागत होती, तुम्ही अडचणीत होते तेव्हा. आता तुमची गरज संपली तर त्याच मराठ्यांना तुम्ही कापायला लागले, मारायला लागले. हे मात्र चांगलं नाही. त्यावेळेस मात्र कुठल्या कुटुंबाच्या काळात कधी अडचणीत होते त्यावेळेस मराठ्यांना सांभाळलं असं त्याचं म्हणणं आहे. तर मग ज्याला सांभाळलं, गरज संपली मराठ्यांची, गरज होती तर ऑफ भरले, आता गरज संपली, आता तेच कापायला लागले. कारण इतकं बेमान कोणी असू शकतं असं वाटत नव्हतं. आणि धनंजय मुंडेच्या टोळीचं जिवंत उदाहरण आहे की गरज आहे तेव्हा मराठी हे मराठी करायचं, तेव्हा सगळी गरज लागते मराठ्यांची, आणि एकदा गरज संपली की मराठी संपवायची. परंतु हे ते आत्ता एवढ्यात वागायला लागलेत तर जाणीवपूर्वक ते असं करतायत, काय वाटतं तुम्हाला? पहिल्यापासूनच असं, पण आपले काय सॉरी,
आपले काय संपर्क नव्हते यांच्याशी, आपला काय संबंध येत नसतो यांच्याशी, काही घेणं नाही देणं नाही, काही गरज पडत नाही कधी, कारण आपला समाजच खंबीर आहे. त्यामुळं ते दुसऱ्याला जातीवादी समजायचं ही सवय वाटतं त्यांना पहिल्यापासून, आणि ती स्वतःची सवय दुसऱ्यावर लादित होती. आता तेच जातीवादी आहेत, हे क्लिअर कट उघडं झालं. आता ज्यावेळेस तुम्हाला ते भेटून गेले ना, त्याच्यानंतर त्यांच्याकडनं आम्ही त्यांना भेटून आलो किंवा अशी कुठली पोस्ट किंवा वाटलं कुठली चर्चा याची कुठलंच झालं नाही बरं का. त्यांच्याकडनं अजिबात म्हणजे याची डिक्लेअर करण्यात आलं नाही, याच्यामुळे चर्चा वेगळी होती. म्हणजे म्हणजे त्यांच्याकडनं मी यांना भेटून आलोय पाटील यांना, असं काहीच नाही समोर. आता मी काय करू त्याला, मी त्याला काय करू सगळे लोक शकतो? भेटून गेलो सांगत असतात मी भेटून आलो. नाही, आता ते त्याचा प्रश्न आहे ना. आणि मी तरी कुठं काढलाय तू भेटलात म्हणून? ते आज मीडियाने एकाएकीच आणलं की तुम्हाला ते भेटून गेला. आपण तुम्ही याच्या अगोदर बोलले नाहीत मला. आपण खोटं बोलतच नाही, जे विचारेन ते कचा कसं सांगत असतो. हा. त्याला काय, पण मी नाही त्याच्याकडे आलो, हम्म. तेव्हा माझ्याकडे आला. त्यामुळं मी काय असं लपून वार करणार नाही त्यासारखा. ते लपून वार करतो. मराठ्यांची गरज आहे, तोवर गरज आहे, गरज संपली की मराठे मारायचे, जातीवादी ठरवायचे, एकाच टोळीचं काम करायचं फक्त. ते जातीचं नाही, त्या जातीला त्यांनी पार ही केले, धपटू काढली सगळी. हो, आता परळीतला जर प्रकार बघितला तर त्यांच्याही लोकांचा अनेक लोकांचं खून झाल्या समोर येत आहे आणि त्यांचे अनेक लोक समोर नाही. लोक खरंच येड्यापणात आणि भोळ्यापणात लोकांनी वागू नये. खरं सांगतो मी, ते ज्याची पद्धत तुमचं तुम्ही बाग उद्योग तिकडं सांगणं काम आहे आमचं, की भोळ्यापणात वागायला नाही पाहिजे. ओबीसीच्या नावाखाली अन्याय सहन करायला लागले काय तुम्ही? त्याचा अन्याय सहन करायला लागले. आता आम्हाला जातीवादी समजित आहेत कशामुळे माहिती आहे का? आम्ही बोलतो ना गरिबाच्या बाजूने म्हणून. पूर्वी बोलत नव्हतं कुणी, हे अन्याय केला तरी लोक गप, सगळ्या जागा हडपिल्या तरी लोक गप, कोणावर दादागिरी केली लोक गप, चोऱ्या केल्या, छेडछाडी केल्या, बलात्कार केले, डाके टाकले, खंडण्या मागितल्या, खून केले, लोक गप. आरक्षण खाल्लं येणे सगळं, लोक गप. तवर यांना गोड लागत होतं, तवर गोड लागत होतं, बोलत नव्हतं ना कोणी. आज बोलायला लागलो ना, मी लोकांच्या मनातलं बोलायला लागलो, मग म्हणते ह्यो जातीवादी येणे, जातीवाद वाढीला म्या, आणि तुम्ही खात होते आरक्षण, तवर गोड लागलं. जागा खात होते, मारामाऱ्या करीत होते, खून करीत होते, चोऱ्या करीत होते, बलात्कार छेडछाड्या करीत होते, तवर कोणी बोलत नव्हतं, तवर लय गोड लागत होतं तुम्हाला, तवा नव्हते तुम्ही जातीवादी. मी फक्त बोलायला लागलो, त्या अन्यायावर मी वाचा फोडली म्हणून ते मला जातीवादी समजायला लागले. पण मी नाही म्हणजे त्याला जाय तिकडे, मी लोकांच्या मनातलं बोलायला लागलो, मग म्हणते ह्यो जातीवादी येणे, जातीवाद वाढीला म्या, आणि तुम्ही खात होते आरक्षण, तवर गोड लागलं. जागा खात होते, मारामाऱ्या करीत होते, खून करीत होते, चोऱ्या करीत होते, बलात्कार छेडछाड्या करीत होते, तवर कोणी बोलत नव्हतं, तवर लय गोड लागत होतं तुम्हाला, तवा नव्हते तुम्ही जातीवादी. मी फक्त बोलायला लागलो, त्या अन्यायावर मी वाचा फोडली म्हणून ते मला जातीवादी समजायला लागले. पण मी नाही म्हणजे त्याला जाय तिकडे. आपण एक जातीवादी ह्या विषयाला समज एक साईडला करू, पण अन्याय जो होतो तुम्ही जो घटनाक्रम सांगितला किंवा खून, खंडणी, बलात्कार, अत्याचार या सगळ्या गोष्टी करतात, मग याच्यावरती कोणी बोलायचंच नाही का? माझं तेच म्हणणं आहे ना, कवर आता बरं सहन करणार, तुम्ही व्यक्त व्हा ना, बोला ना. कोण खातंय रे, कोण नाही खात, कोणात काही दम नाही. त्यांच्या मनगटात रक्त आहे, तुमच्या काय भुसा भरला काय? अन्याय कशामुळे सहन करायचा? हा, पाय नाही लावायचा, कोणाच्या वाटा नाही जायचं. वाटा गेल्यावर कशामुळे गप्प बसायचं? काय गप्प बसायचं कारण आहे? ओबीसींनी काय केलं पाहिजे की ओबीसीच्या नावाखाली उगाच मराठ्याच्या मागं लागायचा आणि अन्याय त्यांचा सहन करायचा, करू नये. हा, आमची चुकात असेल तर आमच्या एका तोंडात द्या, पण तुम्ही अन्याय सहन करू नका ना. किती लोक मारले त्यांनी, त्याच्यामध्ये ओबीसीचे पण आहे. अरे किती लोक मारले, काय त्याला काय यायचं ओबीसी भिबीसी हो? म्हणजे त्याला काय यायचं? त्याला पैसा, जात, पैसा फक्त. चोऱ्या डाके टाकणे, चुट्टे चट्टे, टुंबरेळी गोळा केली तिकडून तिकडून ते, आणि त्यांना फक्त तेवढं जात फेत काय नाही, जातीचे मारते, कोणाचे मारते, पिठी नाही गोला धनगराचंच पोरग मारून टाकलं तळ्यात. काय जात आणि फेते यांना फक्त ओबीसी म्हणणार, यांच्यावर अडचण आली ते महानोरचं पोरग एक मारून टाकलं, बाग पिंपळगावचं मारून टाकलं. तिकडे ते महादेव गीतेच का हॉस्पिटलला कोण आहे? हॉस्पिटलला महादेव गीते आहे कोणीतरी, महादेव मुंडेत आहे, त्यांचा तर मर्डर झाला, त्यांचा तर मर्डर, त्या घराचं तर वाटलोच करून टाकलं यांनी, ते तर काही विषय नाही. असे कित्येक तरी पण एक हॉस्पिटल आहे तर मला वाटतं जेलच्या हॉस्पिटलला आहे, जेलमध्ये मर्डर यांनी केला आणि त्याला जेलात टाकलं. काय जात आणि हे त्याला उलट ती जात ना, मी काय दिवंजाऱ्यावर बोललो का? मला दाखवा कोणी, धनगरावर, दलितावर, मुस्लिमावर,
ओबीसीवर. हा, महादेव गीते नाव आहे त्यांचं. मी कधी बोललो का? नाही. टोळीवर बोलायचं नाही काय, त्या खुणा करणाऱ्या टोळीवर बोलायचं नाही. मग कशाला तुम्ही उगा जातीच्या आडुंगीला पाहता किंवा ओबीसीच्या नावाखाली गपकम बसता अन्याय झालेले लोक. तुम्ही ओबीसी ओबीसी करून हे जास्त अन्याय करायला लागले. आम्ही खंबीर आहेत, 50% आहेत आम्ही राज्यात. पण छोट्या छोट्या गोरगरीब ओबीसीला मारून टाकते नाही तुम्ही असे गप बसल्यावर. मारलेत बी, टाकले म्हणण्यापेक्षा मारलेत बी. मग काय, कोण जातीवादी? त्यांच्यात अहंकारी लोक आहेत. त्यांच्या जातीत सुद्धा नेते आहेत, अहंकारी आहेत, गर्विष्ठ पण आहेत. पण याच्यासारखे नीच कामं नाही करीत यार ते. हा, आमचे वैयक्तिक त्यांचे वैचारिक मतभेद असतील बी, हरकत नाही, पण याचे इतके नीच कामं नाही करत. टोळ्या चालविणं, हे करणं आणि ते करणं. हा, त्यांच्यात हाय ठासून भरला थोडा अहंकार आहे, गर्व आहे त्यांच्या जातीच्या नेत्यात, पण इतकं नीच काम नाही करत ते कधीच. म्हणजे आता लोक चर्चा आहे तशी, इतकं नीच काम नाही करत. मला तर काय त्यांचाही संपर्क नाही. लोकप्रतिनिधींनी आणि श्री भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी जी लिस्ट वाचून दाखवली त्याच्यामध्ये ओबीसी मराठा असं काही नव्हतं. अनेक लोक होते ज्यांचा खून झालाय, ज्यांचा शोध लागत नाही. परंतु त्याच्यानंतर मग यांना अटक केली, मग आरोप मोर्चे निघाले, अशा गोष्टी होतात. आणि ते नंतर महंतांकडे गेले, हे सगळ्याला माहिती परिचित. महंताकडे मग सध्या काल संतोष देशमुखांचे बंधू जाऊन आले, त्यांनी भेट घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही संतोष देशमुख किंवा धनंजय देशमुख यांचं जे काय आता कुटुंब आहे त्यांच्या पाठीशी आहोत. आणि काय हे जे खुनं केले म्हणताय ना तुम्ही सगळ्या जातीचे, तर एक गोष्ट करणं खूप गरजेचं आहे सगळ्यांनी मिळून. कोणची गोष्ट करणं गरजेचं आहे? यांनी नाही अन्याय सहन करावं, यांनी अन्याय सहन नाही करावं. कारण हे जातपात काय बघत नाही. ओबीसी ओबीसी ओबीसीच्या नावाखाली गोरगरिबांचे मुर्दे पाडायचं काम चालू केलंय. आणि ह्यो महापापी झाला. आता महापापी झाला कारण त्या सारमाड्या का खारमाड्या कोण येते, खंडणी मागायला पाठविलं आणि त्याच्याकडे इतक्या पैसे निघाले, 50-50 तो कणगी भरत्यान भाऊ, इतके पैसे का करता एकट्याला इतके? त्याचे नाही, ते पाप या त्या सरमाड्याने दुसऱ्यासाठी केलं. भोगाची त्याला वेळ आली, किंवा पाप करतो आणि ते पाप झाकायसाठी आता देवस्थानं इकडे तिकडे हिंडतो. आता कशाला घेतो? झाकत नसतं. ओबीसीला हुशार आहे. हा, त्यांना माहिती आहे पाप हे करीन. आणि असल्या खुनं केल्यावर आपण जर ओबीसी म्हणून तिकडून उठलो तर उद्या आपलं ओबीसीच्या एखादा खून झाल्यावर मराठी आपल्या विरोधात उठते ना, मग आरोपी सोडून द्या म्हणून. हे असले कसले बी नासक्या कामाला, नासक्या नेत्याला ओबीसीचे लोक नाही साथ देत. मी फक्त मराठाच नाही, ओबीसीच्या अनेक लोकांना भेटलो, अनेक नेत्यांना भेटलो आणि भेटत होतो. त्याच्यामुळे आता विषय समोर आला म्हणून चर्चा झाली. आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आपण लढतोय. पण अनेक ओबीसींवर सुद्धा अन्याय होतोय आणि यांनी हे थांबवलं पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. गणेश पोकळे, लेट्सअप मराठी, संभाजीनगर.